नाम्या हा माचीस देख माचीस देखील का लवकर वर वाट बघतात तिकडे माळावर. घे घे 1 रुपया झाला. 1 रुपया मांडून ठेव. ए लागा काय चिंदी माणूस आहे तू. 1 रुपया पण मांडून ठेव म्हणतोय. 1 किलो साखर दे ना. हा लगेच देतो. नाम्या जेल आहे का रे? आहे की आहे होय. बॉडी वॉश ते बी आहे. ते बी आहे होय. नामू मी वाड्यात चाललीये, साखर घरी नेऊन देशील प्लीज? देतो की. साखर कुठे आहे नाम्या? दे घरी माझे पाठवून. नामू पैसे लिहून ठेवा. पत्ता आहे का देऊ का माझा नंबर देऊ? तुझा दे नाही तर 24 तास रिकामाचा असतोय मी. तुला नंबर पाहिजे असेल नाही का तिचा? हा दे की. मंजूपासून लांब राहायचं आधीच सांगून ठेवतोय. मला मारलं तू? बाय. मला बाय. मला सोड बोकडा. नाम्यावर हात उचलतोय वर तू. नाम्याला मारतोस वर. बजाव काय चाललंय हे? तुझी पिशवी परत द्यायला आले म्हणून हा तुमचा तमाशा दिसला मला. ह्यालाय का नाही आता जिताच काढणार आहे एका बुकीत. बजा सोड त्याला. नाही मंजू, परत जर का तिच्याकडे नजर वर करून बघितलं ना, जित्ता सोडणार नाही तुला. तिच्या आसपास जरी दिसला तर हातपाय तोडून ठेवी लक्षात ठेव. बस कर नामू. काय चाललंय तुमच्या दोघांचं हे? मला ना या सगळ्याचा कंटाळा आलाय. म्हणूनच मी गावी राहायला येत नव्हते. हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस जीव घ्याल तुम्ही कोणाचा तरी. तुझी कोणी छेड काढली तर आम्ही काय बघत राहायचं काय नुसतं? हा मग अरे म्हणून काय रोज रोज भांडण करणार आहात का तुम्ही माझ्यासाठी? कोणाकोणाला मारणार आहात अजून? वैतागली मी तुम्हाला. हे सगळं माझ्यामुळे होतंय ना, माझ्यामुळे होतंय ना. मग मी या गावात राहणारच नाही. जाते मी मुंबईला. मग होईल समाधान तुमच्या दोघांचं. हाग नाही म्हणजे हाग तुला आम्हाला दुखवायचं नव्हतं. हे म्हणजे मंजू हजार तरी आहेत का? डिंपल तू नको इकडे लक्ष देऊ. तुला तुझा महिन्याला पगार मिळेल. मी पगाराचा नाही विचार करत, मी कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीचा विचार करते. कुठल्या? डॉक्टर आता तुम्ही एवढं बदललाय तर मी बी बदलायला पाहिजे ना. मी बी सुधारायला पाहिजे. आधी सारखं वागून कसं चालल? नकोच वागूस तू. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जग. त्यातही वेगळंच सुख असतं. बरोबर आहे डॉक्टर तुमचं, पण माझ्या सुखाच्या आडनं एक गोष्ट येते. कुठली ग? रेश्मा वहिनीची डेड बॉडी. आता तुम्ही सुधारलाय म्हटलं त्या डेड बॉडीचं मी काय करू? मुझे उसका क्या फायदा? उगाच माझ्या डोक्यावर टांगती तलवार नको. रात्र रात्र झोप लागत नाही मला त्या बॉडीनं. त्यापेक्षा एक काम करते, ती बॉडी तुम्हाला देऊन टाकते. म्हणजे माझं टेन्शन कमी होईल ना. आणि ती बॉडी कुठं लपवली आहे ना ते बी तुम्हाला सांगून टाकते. बरोबर आहे तुझं, सांगून टाक. पण सांगायला काय नाही, पण तुम्ही तर सुधारलाय ना. आणि त्या बॉडीचं तुम्ही काय करणार आहे? त्यापेक्षा मी एक काम करते, ती बॉडी आहे ना डायरेक्ट पोलिसांकडे देऊन टाकते. डिंपल डॉक्टर काय झालं? तुम्ही महत्वाच्या विषयावरती बोलत होता का? नाही. हो. मी नंतर येते. नाही थांबा, या ना तुम्ही बोलू शकता. बसा. डॉक्टर ऍक्च्युली माझं तुमच्या दोघांकडे काम होतं. उद्या माझा जमिनीचा व्यवहार आहे, त्यामुळे मला साक्षीदार हवाय. तुम्हाला यायला जमेल? आणि हो डिंपल, तू बाबूदादांना सांगशील का यायला? वय सांगते. खरं तर माझ्या क्लिनिकमध्ये सगळे पेशंटची खूप गर्दी असते. मी प्रयत्न करतो. नाही, मी येतोच. मैत्रीसाठी मला एवढं केलंच पाहिजे.
ती जमीन मला मिळेल नाही म्हणून काय झालं, दुसऱ्याला मिळते यातही आनंदच आहे माझा. नाही, मी हा टॉन्ट मारत नाहीये बरं का, मी हे खरंच मनापासून बोलतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल आत्ताच डॉक्टर बदलले होते, आता परत लगेच बदलले. असं काही नाहीये बरं का. तुम्ही जसे आहात ना तसे छान आहात. तुमच्या एक लक्षात येतंय का, इतक्या दिवसात तुम्ही पहिल्यांदा माझं कौतुक केलंय. तुम्हीही तुमच्या मनातली माझ्याबद्दलची आडी काढलीत, त्यामुळे मलाही छान वाटतंय. चला मी येते. या हा उद्या. हो. डिंपल सांगा दादांना. तुम्ही अशी नाटकं करून बाकीच्यासनी फसवाल डॉक्टर, पण मला माहित आहे तुम्ही अजिबात बदललेला नाही आणि आयुष्यात बदलणार बी नाही. डिंपल कुठे? धुंडणे. अरे वा, आज चक्क सगळे शांत. मी शांत बसलो का नाही की मग ती बी शांत बसतात. मी करतो तसंच करतात. मला लय घाबरतात सगळी. म्हणजे मी सम्राट बघ आहे ना, म्हणून मला बघून आदर्श घेतात. मग चांगलं आहे की. याचा अर्थ तुला चांगलं वागावं लागेल, म्हणजे तुझं बघून ते सगळे चांगलं वागतील. होमवर्क सगळ्यांनी केलाय ना? गुड. सगळ्यांनी आंघोळ केली का नाही ती बी विचार. आंघोळ? शुभंकर, तू आंघोळ नाही केलीस? किती दिवस नाही केली ती विचार. मम्मी, शी, तू असं घाणेरडा राहतोस? अगं नाही म्हणजे दीदी, मी गावातल्या पोरांबरे का नाही नदी पावा जायचो आणि तिकडलेच आंघोळ करायचो. पण आता लय थंडी झाली का नाही, म्हणून आता कोण नदी पावायला जात नाही. म्हणून माझ्या आंघोळ राहत्या. मी क्लास संपल्यावर करणार बी होतो, आणि सकाळी लय थंडी लागत होती म्हणून सकाळी नाही केली मी आंघोळ. अरे बाळा, आंघोळ रोज करायची असते. आंघोळ केली ना की फ्रेश वाटतं. म्हणून सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात आंघोळीने करतात, म्हणजे अख्खा दिवस फ्रेश आणि सुंदर जातो. मग काय करणार ना रोज आंघोळ? हा. आणि हो, फ्रेश जर नाही वाटलं तर अभ्यासात कसं मन लागेल? दुसऱ्याच्या खोड्या काढायचं सोडून दुसरं कशात मन लागतंय का त्याचं? चांगली शिक्षा कर त्याला, त्याशिवाय सुधारणार नाही तो. नाही 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 नाही, शिक्षा न ग. मला कळलं आता आंघोळीचं महत्व. मी का ना आता बादलीत पाणी घेऊन तिथेच पोहत बसतो. व्हेरी गुड. बघ, शिक्षा म्हणली की कसं सुतावानी सरळ झाला. चला सगळ्यांनी मराठीचं पुस्तक काढा. मंजू, तुझा जमिनीचा व्यवहार झाला का ग? नाही म्हणजे अर्धा झालाय, अर्धा उद्या होईल. उद्या सगळ्या पेपर्स वरती सह्या करायच्यात, मग पैसे पण तेव्हाच मिळतील. म्हणजे तू जाणार तर इथनं मुंबईला गेल्यावर आम्हाला विसरणार नाही ना? कसं शक्य आहे मंगलताई? उलट मलाच भीती वाटायला लागली. मी हे गाव सोडून गेले ना की तुम्ही सगळे मला विसरून जाल. खरं सांगू का, मी मुंबईला गेले ना की मला तिकडे बिलकुल करमणार नाही. आपल्या गावची थोडी सवय झाली आहे ना. आपलं गाव किती छान आहे ना, मोकळी हवा, शांतता. असो, पण जावं तर लागणारच ना. मी एक काम करते, मी तुमच्या सगळ्यांना घेऊन जाते. याल तुम्ही? नग ग बाया, तेवढे खोलीत आम्हाला नाही राहत. कोण लागत वाटतं या आम्हाला. कसं आमचं गावच बरं बाई. बर, चालू दे तुझं. तर मग तर आज आपण व्याकरण शिकणार आहोत. ओ मावशी, उरका लवकर, टाइम लय झालाय. ओ मामा, वाकून काम करा, वाकून काम करा. हाजरी मागे याल संध्याकाळी लगेच. चला चला चला, उरका लवकर, भिजवायचं बाबार. असं. नमस्कार सूरज बापू. नमस्कार. काय डॉक्टर, आज आमच्याकडे येणं केलं परत? हो, एक महत्वाचं काम होत, म्हटलं यावं भेटून. बोला की. मग मंजुळाच्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला का? तिच्या शेतात राबल्यावर कळलंच की तुम्हाला. जमीन काय लपून राहते वे? खरंय खरंय. ऍक्च्युली माझ्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या, म्हटलं तुम्हाला जाऊन विचारावं, तुम्हाला काही कळलंय का? कशाबद्दल?
मंजुळाच्या जमिनीचं डील 2-3 जणांबरोबर झालंय. मलाही कळलंय तुम्हाला ती जमीन खूप इंटरेस्ट होता. पहिल्या गिरगानं तुमच्यामुळे जमीन सोडली. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मंजुळानं ती जमीन मला द्यायचं कबूल केलं होतं. मी पैसेही दिले होते, पण जास्त पैशांचं कोणीतरी गिराईक आलं म्हणून माझा ॲडव्हान्स परत दिला. वरून माझीच बदनामी केली की डॉक्टरांनी डील कॅन्सल केलं. डॉक्टर, आता तुम्ही कितीही काही बोलात ना तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि पहिलं काय झालंय ना, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, त्यामुळे मी ही जमीन सोडणार नाही. अहो, ती जमीन घेऊन मला तिथे हॉस्पिटल बांधायचं होतं. गोरगरिबांचे इलाज फ्रीमध्ये करायचे होते, म्हणून मला ती जमीन हवी होती. माझा खरंच काही स्वार्थ नाहीये. उलट लोकांच्या भल्यासाठी मी. डॉक्टर, मी तुम्हाला पाहिजे तेवढा जमीन द्यायला तयार आहे. चला, येतं का बघायला? चला चला की. का आता काय झालं? बांधायचं नाही का हॉस्पिटल? जेव्हा तुमची इच्छा होईल ना तेव्हा मला सांगा. उद्या मंजूची जमीन माझ्या नावावर होईल, त्यामुळे इथनं पुढं इकडे याचं कष्ट घेऊ नका. म्हणजे तुम्ही ती जमीन विकत घेणारच आहात? डॉक्टर, माझं फायनल झालंय. अहो, तुम्हाला कळत कसं नाही मी काय म्हणतो? डॉक्टर, मला लय काम माहिती. निघा आता तुम्ही. या. चला मावशी, उरका उरका, हात 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 आलो लवकर. आत्या, ही जरा शटर तुम्ही घाला, नाहीतर आजारी पडाल. मला कशाची धाड मारतीया? मी मस्त खमकीये. अगं आता कसली थंडी. आमच्या काळात थंडीने नुसतं दात काड्या वाजायचं. अगं आत्या, आता तर काय कुठं थंडी कमी आहे का? हा, मला तर चुली पडून हालूच नाही वाटत होतं. आणि तुम्हाला बी शेकायचं असेल ना, चुलीत आर हाय अजून. न ग, मॅमच गरम डोक्याचे. मला नाही थंडी वाजत. तुझी कंपास दे ना. टोन्या, काय झालं? असं डुकरावानी तोंड का फुगून बसलाय? तुला दिसत नाही का मी रुसलोय? मम्मी, ह्याला काय झालं असं रुसायला? काय माहित बाय, दुपार बातूर तर शहाण्यासारखं वागत होता. आणि आज मंजू दीदीला सांगत बी होता की मी रोज आंघोळ करणार आहे म्हणून. हाय की नाही टोन्या? तुला काय गरज होती का मम्मी मंजू दीदीला सांगायची की मी आंघोळ करत नाही म्हणून? आता तरी मी जेवणारच नाही. पारूस राहायला लाज वाटत नाही तुला? आणि मी मंजू दीदीला सांगितलं म्हणून राग आला वय? आणि मंजू दीदी शिवाय कुणाचं ऐकतो का तू आजकाल? मंजू दीदी काय परकी आहे वय? मम्मी, तुझ्यामुळं आज सगळ्या पोरांसमोर आणि मंजू दीदी समोर माझा अपमान झाला. तर तुला मोठा मानाचा नाही का लागून गेला? आलाय मोठा. थंडीनं आठवड्यातनं 2 वेळा हातरून वल करतोय. आजे, ते पाणी सांडलं होतं. कोणाला माहिती? पाणी सांडलं होतं का हातोंडात मतला होता ते? थांबू दे, येऊ दे मंजूला, ही सांगतीच मी. आजे, मम्मी सांग की आजीला, नाहीतर मी क्लासला जाणार नाही. मम्मी, टोन्यानं खरंच वाकळवलं केलं होतं का ग? दीदी, आता थांब, मंजू दीदीला सांगते. दीदी, टोन्या, ए मम्मी सांग की दीदीला. डिंपे गप की ग, जा आता ताट वाढायला घे जा. टोन्या, दीदी. डिंपे. टोन्या, हे बघ, मंजू दीदीला कुणी काय सांगणार नाही. तू जर जेवला ना तर मी सांगते समद्यांना कुणी काय बोलायचं नाही. हा, पण जेवून घे. असं जेवणावर राग काढून ये. कोण काय बोलणार नसेल ना तरच मी जेवणार. नाही कुणी बोलणार. चल जेवाय. आत्या, चला व तुम्ही बी.
विठ्ठल, बऱ्याच दिवसांनी आलास. बरं झालं आलास. मी आज खूप आनंदात आहे. माझा आनंद शेअर करायला मला कोणीतरी हवंच होतं. बरं झालं आलास. तुला मंजुळा माहितीये? अरे मंजुळा, ती नाही का आपल्या वाड्यात यायची, लहान मुलांना शिकवते, फळ्यावरती इथे शिकवते नाही. अरे तिला नाही का असे 2 केस पुढे आहेत. तिची आणि माझी भांडणं मिटली आहेत आता. आमच्यात मैत्री झाली. आणि आमची मैत्री कुठे झाली माहितीये का? जिथे लोकांची लग्न होतात, लोक पवित्र नात्यात बांधली जातात. कुठे सांग? अरे मंदिरात. मंजुळाने स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केलाय. त्यामुळे आमची मैत्री कधीच तुटणार नाही. आणि तुला तर माहितीच आहे, मी आता खूप चांगलं वागायला लागलोय. म्हणूनच मंजुळाने स्वतःहून तिच्या जमिनीच्या व्यवहारात साक्षीदार म्हणून सही करायला मला बोलवलंय. पण मला आतून असं वाटतं की सही नको करायला. कारण मी जर का सही केली, तिची जमिनीची डील पूर्ण झाली, तर ती मुंबईला परत निघून जाईल. आणि मला ते नकोय. मला वाटतं तिने आपल्या गावातच राहावं तिच्या नवऱ्यासोबत. आपल्या वाड्यात लहान मुलांना शिकवायला यावं. त्यानिमित्ताने आमची गाठभेट व्हावी. रोज जास्त गप्पा व्हाव्या. आणि आमची मैत्री आणखी घट्ट व्हावी. तुला आवडते का रे मंजू दीदी? मलाही खूप आवडते. सगळ्यांना आवडण्यासारखीच आहे ती. पण मग तुला असं वाटत नाही का तिने मुंबईला परत जाऊच नये? बघितलं, आपल्या दोघांचे विचार किती सारखे आहेत. मला वाटतं जशी तुला अशुभाची चावल लागते ना, तशीच मला सुद्धा लागते. मंजुळा गाव सोडून जाणार ही किती अशुभ गोष्ट आहे. आणि ही अशुभ गोष्ट घडू नये असंच तुला वाटतं ना? काळजी करू नको, मलाही तसंच वाटतं. आणि मी ही अशुभ गोष्ट घडू देणार नाही. तुला तर माहितीच आहे, जे मी बोलतो ते खरं करून दाखवतो. हो ना? अगं आवडतंय की नाही तुझं आज? साध्या सरकारी ऑफिस मध्ये जायचंय आपल्याला. किती वेळ घेतेस तयार व्हायला? काय सण वगैरे नाही आज? सणापेक्षाही महत्वाचा दिवस आहे आज माझ्यासाठी. आज आपल्या जमिनीचं डील झालं ना की बघा, प्रत्येक दिवस सण असेल आपल्यासाठी. आज आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात होणार आहे. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. सगळं कसं छान छान होईल बघा. तुझ्यासारखंच. तू जितकी छान दिसतेस ना, तितकंच छान तुझं पुढचं आयुष्य हो. सगळं तुझ्या मनासारखं घडो. तुमच्या तोंडात साखर पडो. आणि हो, फक्त माझ्या मनासारखं नाही, आपल्या दोघांच्या मनासारखं घडो. मंजू, झाली का सगळी तयारी? हो. सगळी कागदपत्र ध्यानाने घेतलीस ना? हो, सगळी घेतलीत. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो? हो, सगळं घेतलंय. म्हणजे काही विसरायला नको ना, म्हणून अख्खी फाईलच बरोबर घेतली बघ. चला निघू मग आपण. संजू, ते पाटील एकदा विचारून बघ ना, ते निघालेत का ते? होय, त्यांचं निघणं लय महत्वाचं आहे. काय झालं रे? फोन उचलना झालेत. काय? असं कसं फोन उचलेना झालेत? नाही म्हणजे तुझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं ना? संजू, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मला खूप टेन्शन आलंय संजू, सांग ना. मंजू, कशाला टेन्शन घेतेस तू? कामात असतील कसल्या तरी. तू काळजी करू नकोस. हे बघा, तुम्हाला नाही कळणार. जोपर्यंत हे जमिनीचं डील होत नाही ना, तोपर्यंत मला चैन नाही पडणार बघा.